रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे हेमृते सर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन अंशो नारायण दैवमेक अष्टकं नाम शुभं केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्री हरी पापनाशाय गोविन्द मोक्षदायकं ध्यानमूल गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपाद मंत्रमूल गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावे रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके नारायणी नमोस्तुते हितेन्द्रियं बुद्धिमतां पुरुषं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये परं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः आगे का त्यांचं नाव विनायक विनायक म्हणजे ज्यांचे प्रथम पुण्यस्मरण म्हणून आपण या ठिकाणी स्मरण सर्वांनी आपण आपल्या मुखाने करूया स्मरण स्मरण एका पुण्यात्मा मी जन्माला आली ह्याच भूमीत गावाचं नाव काय कोकण खडकी कोकण कोकण म्हणजे बघा इंग्रजी मराठी अर्थ वेगळं होतो तो म्हणजे कोकण कार्यक्रम अशा रीतीने बघा कोकण खेडे यांचं जन्मगाव हां हां ज्या ठिकाणी जगात ज्यांची प्रसिद्धी आहे त्यांचा वाडा या नगरीमध्ये त्या कोकणच्या नगरीमध्ये एक विनायक कृती रोप आपण उगलं होतं आणि त्यांना फळं आली आणि करणे आणि त्यांचे बंधू काय रवी आणि तीन अशोक कुलकर्णी ज्यांना बघा ज्यांनी संकल्प केला बघा त्यांना कुठं संसार नव्हतं वगैरे लागले बरं आणि त्या श्रद्धेमुळे बघा बाबा त्यांना तो पुत्र असे आमचे कैलासवासी अतिशय आहे त्यांचं नाव रवींद्र आणि आमचे हे विलास तीन बघा तीन पुत्र आणि आमच्या पिता पुण्यस्मरण प्रत्येक जण एक दिवस जन्माला येतो आणि एक दिवस काय बघा सुट्टीचे राहट घालून अनेक वर्षापासून चालू आहे येणार जाणार पुनर्जीवन कोणी भरणार मात्र असं म्हणतात मरावे परी कीर्ती रूपे पुरा याचं महत्वाचं जन्माचा साऱ्याच्या जागी येतात कोकण गावामध्ये सुद्धा आतापर्यंत अनेक आली त्यांनी गेले किती काय आले की त्यांनी गेले किती ते आपण सांगू शकणार आणि म्हणून त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण संपूर्ण करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला शांती लावावी त्यांनी ह्या परिवाराला आशीर्वाद द्यावा यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या भावभक्तीपूर्वक हृदयपूर्वक आमच्या विलासच्या विनंतीला मानपती झालेला आपण प्रथम स्मरण करूया कारण कलियुगामध्ये स्मरण नामस्मरण फार महत्वाचं
ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम रेणुका माताय नमः. ओम रेणुका माताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम रेणुका माताय नमः. ओम रेणुका माताय नमः. ओम ओम जनार्दनाय नमः. आज या कोकण नगरीमध्ये एक सेवाचा निष्काम प्रतिनिधी यांचाही पालखीचा सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य काय आहे की ज्या नगरीमध्ये बाबांचा पालखीचा सोहळा होतो लक्षात घ्या, त्या गावाचं काय जातं, गरीब काय जातं, दारिद्र्य. बघा दारीत जातं, त्या गावाला वैभव काय बघा. असं महत्व बघा ज्या पालखी सोहळ्याचं आहे. तो पालखी सोहळा प्रेम प्रोग्राम मोठ्या आनंदाने संपन्न झाला. त्याचंही कारण आहे प्रथम पुणेसन वाटतं, प्रथम पुणेसन विनायक कैलास विनायक. त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबांच्या पालखी समवेतच आमच्याकडे संघ उपस्थित आहे. म्हणून प्रथमतः बघा ज्या संतांच्या आशीर्वादामुळे आपण या कोकण गावनगरी एकत्र आलो होतो. या कोकण खेडची कोकण गाव कोकण खेड त्यामध्ये आपण एकत्र आलो. ज्यांचं अधिष्ठान करणार म्हटलं जातं सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, ते जे कधी तयार कायमचे मात्र ते भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. जीवनाला अधिष्ठाने फार महत्वाचं आहे. जसं काहींना अधिष्ठान कोणाचं असतं, कोणाला वकिलाचं, कोणाला डॉक्टरचं, कोणाला इंजिनिअरचं, अनेक अधिष्ठान असतात. मात्र काहींना अधिष्ठान असतं आपल्या मातीचं, काहींना पित्याचं, पित्याचं, काहींना गुरुचं, अनेक प्रकारचे अधिष्ठान असतात. मात्र सर्वात श्रेष्ठ अधिष्ठान कोणतं? भगवंत म्हणजे गुरुचं अधिष्ठान हे अत्यंत काळ जीवनामध्ये महत्वाचं आहे. असं आपल्या समोर पालखीमध्ये जे प्रतिमारूपाने विराजमान आहेत, आपल्या सर्वांना प्रेमाने बघायचे आशीर्वाद देत आहेत. अशा जगद्गुरु ज्ञानानंद स्वामींचे चरणी शास्त्रांत धन्यवाद करूया. आपल्या कोकण गावामध्ये हनुमान मंदिर आता बघितलं तर हनुमान मंदिर आहे. आमच्या जरी खंडेराव मंदिर अशा खंडेरावच्या चरणी आणि आमच्या चरणी वंदन करूया. त्याचप्रमाणे रेणुका मातेच्या चरणी वंदन करूया. या परिसरातील जेवढे देव देवता असतील त्यांच्या चरणी वंदन करूया. या पवित्र भूमीला आज आपण वंदन करूया आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या स्वदेशी बघा जे मातेला वंदन करूया. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असलेले या सर्व संत श्री स्वामी परमेश्वरगिरीजी महाराज, श्री स्वामी आमचे शिवादानंदजी महाराज, तसेच श्री माऊली ते पण उपस्थित या पुंडलिकानंद महाराज असे सर्व साधक संत उपस्थित आहेत. तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला अनेक चेहरे आपल्या समोर दिसत आहेत. ज्यांचं प्रेम आमच्या कुलकर्णी गुरु आणि कुलकर्णी गुरुचं प्रेम बघा ज्या सर्व या भक्त परिवार आहेत. अनेक गावाचे बघा जसं जास्त आमची समजा वसंतराव ठोंबरेची समितीवर, त्याचप्रमाणे आमचे गंगावेचे राजूभाऊ सलग, आमचे सावळगावचे हरिभाऊ परमभक्त ज्यांचं त्या ठिकाणी त्यांना गौरव त्यांना गौरव करण्यात आला. ज्यांनी बाबांच्या या पुण्यस्मरणामध्ये काही केलं, अनेकांना सेवा केली. त्यामुळे आमचे राजारामभाऊ पानगं दुसऱ्या शहर, त्याचप्रमाणे त्यांची पाठवल्या भूषण भूषण ते उपस्थित असलेले नाही बाबासाहेब पगार नाही आपली नाही उसवाड जे आमची सरपंच संजय भाऊ आणि त्यांची आणि दुगावचे दुगावचे आपले सोनवणे गाणे संजय गाणे म्हणलं आमच्या शिवाबाची सुपुत्री सुभाष आणि दीपक खेळा एवढंच नाव गावचे टेलर त्याने बघा या ठिकाणी ज्यांचं नाव गाव कमीच केलं सर्व गाव जय बाबाजी भक्त बरे अनेक गाव तसे आमच्या इकडे संतोष भाऊ
असं म्हणजे होते. या गावचे सरपंच होते काय नाव? संदीप शिंदेकर. संदीप बघा बघितलं आहे. तर शिंदेने गावा बघा गाजले बरं. छत्रपतीच्या टायमाला शिंदे होतो बरं का. शिंदे घराणं हां, हां, शिंदे. हां, त्याप्रमाणे पोलीस पाटील होते ना हां, दोघांचं समजा पोलीस पाटील. या गावाची माता भगिनींची सुपुत्र असते बघा. त्याप्रमाणे आमची गायकवाड होती. गायक आमचे हां, रामेश्वर शिंदे बघा. त्यांच्या भुसे मागून कपाट्यावर काही नवे काही म्हणजे बोडके शिक्षण होते ते. ठाकरे काही ठाकरे आमच्या कुलकर्णी त्यांचं नाव काय? संजीवनी बघा. त्यांनी संजीवनी बघा. आमच्या गुरूंच्या खांद्याला लावून तर त्यांचं भाग्य आहे की हां, शिवपुरीच्या कल्याणीताईवर हां, भुसे या मातोश्री मातोश्रीचं नाव काय? लक्ष्मी ही त्या ठिकाणी होती जसं मग झाशीच्या लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई तसे आमच्या लक्ष्मीबाई ज्यांनी सुपुत्र आहे ते आमचे रवी भाऊ असे आणि त्याला आईचा पुत्र त्याच्या तिने डोकून झेंडा त्या टाळीवर आपण त्यांचा अभिमान आणि चांदूरचे या ठिकाणी भूषण त्यांचं भूषण म्हणून चांदूरचे भूषण त्यांचे जोडीदार आमचे काही नव्हतं चंद्रशेखर त्याच्यावर वर्धमान पांडे अशा रीतीने या मूर्ती आपण म्हणतो मूर्ती एक मूर्ती बघा आपण लाख मालाची होती त्या गुरूंच्या वडिलांच्या स्मरणाची मूर्ती त्यामध्ये चांगले देतो म्हणून जेवढे या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले खरंतर असतं गुरूंच्या पिताश्रींना अर्थात कैलासवासी विनायक कुलकर्णी त्यांच्या शांतीला पाहिजे पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या माध्यमातून आपण उपस्थित आहोत अशा सर्वांचं जरा वरात पण काढून वेळ घातला पण आतापर्यंत इतिहास जर बघितला बघा अनेक भक्त होऊन गेले बघा त्यामध्ये मातृभक्त पितृभक्त गुरुभक्त याचा विशेष उल्लेख केला जातो त्याच्याबरोबर रामचंद्रांना पितृभक्त म्हणलं जातं नाही पितृभक्त कोणाचं वर्णन केलं जातं प्रभू रामचंद्राचं मातृभक्त म्हणून APJ अब्दुल कलाम बघा यांचं वर्णन केलं कोणाचं हां मातृभक्त कारण त्यांना विचारलं होतं तुम्ही की काय काय प्रश्न विचारला त्यांना जेव्हा ते एअरफोर्सच्या सिलेक्शनसाठी गेले मग त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं होतं की तुमचे आई वडील कुठं राहतात हां हां त्यांनी असं सांगितलं तुमचे आई वडील तुमच्याजवळ राहतात का असा प्रश्न जेव्हा कलामांना केला तेव्हा कलामांनी सांगितलं की माझे आई वडील माझ्याजवळ नाही मी माझ्या आई वडिलांजवळ राहतो असे मातृभक्त पितृभक्त आणि काही दोन्ही असं मातृ आणि पितृभक्त श्रावण बाळ मातृ पितृभक्त जसे आमचे कुलकर्णी म्हणून मातृ पितृचा काय वर्ग फक्त लक्षात फक्त कारण आपली संस्कृती म्हणते मातृदेव पितृदेव प्रत्येक सुबोधनासाठी भगवंत म्हणून कोणाला म्हटलेलं आहे आपली आई बघा आणि वडील बघा हे देवाचं मान म्हणून एक वेळ बघा या ठिकाणी तुम्ही मंदिरात दर्शन गेले तरी चाल बघा मात्र दररोज दर्शन प्रत्येकाने कोणाला घेतले पाहिजे बघा धर्मशास्त्र म्हणतं जो सुपुत्र आपल्या माता पित्यांचं दर्शन करून घराच्या बाहेर पडेल त्याचा ऍक्सिडेंट होणार त्याला हार्ट अटॅक येणार असे अनेक बघा फायदे बघा लाभ कशाचे आहेत मातृ पितृंच्या दर्शन म्हणून बघा आजच्या पूर्व कालावर बाबांना असं वाटतं का सर्व संकल्पच करावा काय संकल्प करावा जसं आपण संकल्प केला ना बरेच भक्तांनी काय संकल्प केला मी जी केल्याशिवाय काही खाणार पिणार काय संकल्प केलाय त्याप्रमाणे आणखी कोणता संकल्प केला पाहिजे आजच्या पूर्व कालावर आई वडिलांचं दर्शन केल्याशिवाय मी घराच्या बाहेर बसणार नाही किती सुंदर आणि महत्वाचा संकल्प म्हणून अशा पुण्यसनाच्या भक्ती 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 म्हणजे सेवा
तर भक्ती कोणासाठी करावी, कशी करावी बघा. सुंदर बघा उदाहरण त्या ठिकाणी बाबाजीने आपल्या प्रवचनामध्ये अनेक वेळा भरून तसं आमच्या बघा कुलकर्णी गुरु यांची मातृभक्तीची प्रवृत्ती कशी आहे लक्षात. दोन प्रकारचे प्राणी आपण या जगामध्ये पाहतो. एक मांजर आणि माकड बघा. काय? एक मांजर आणि माकड. आता एक लक्ष द्या बरं का. इकडे बघा मांजर काय करते, आपल्या पिलाला कशात पकडते? आता जाता तोंडा बघा, तोंडात पडला. लक्षात द्या. मांजर काय करते, आपल्या पिलाला तोंडात दातात पकडते. मग आता दात सुद्धा लागू देत लक्षात. इकडे मात्र माकडाचं पिल्लू त्याच्या आईला पकडतो बरं का. काय? माकडाचं पिल्लू आपल्या आईला पकडतो बरं का. फरक लक्षात द्या महत्वाचा. इकडं मांजरीने तिच्या पिलाला पकडलं. काय झालं? मांजरीने आपल्या पिलाला पकडलं. इकडे मात्र पिलाने आपल्या आईला पकडलं. मग बाबांचा प्रश्न बघा, कोणत्या पिलाला पडण्याची भीती आहे सांगा. कोणत्या पिलाला पडण्याची भीती आहे? कारण काय? म्हणून बघा, ज्याने आईला पकडलं ना त्याला पडण्याची भीती आहे. मग आईने ज्याला पकडलं त्याला पडायची. म्हणून मग आमच्या गुरुनी आईने त्याला पकडलं बघा. आईने त्याला पकडलेलं आहे की नाही? असा महिमा का या परिवारात. मग भक्ती मग कोणासाठी केली पाहिजे? मांजरीच्या प्रकाशी मांजरी चालला मांजरीसाठी भक्ती आपण करणं. त्याने त्याप्रमाणे आणखी एक सुंदर उदाहरण दिलं होतं बाबाजी या प्रवचनामध्ये. म्हणे भक्ती कोणासाठी करा, कोणासाठी करा. बघा गोमाता असते, गोमाता असते. गोमाताच्या कासेमध्ये काय असतं? गुचिड असतं. काय असतं? नाही की काय असतं? गोमाताच्या कासेमध्ये गुचिड असतं. आणि त्या काशामध्ये आणखी कोण आहे? कोण? गाईचं वासरू. वासरू बघा त्या गाईच्या काशेला बघा पकडतो. म्हणजे फरक लक्षात घ्या. काशेमध्ये राहून गुचिड काय करतं? दूध कोडून राहतं काशेमध्येच बरं. काय? दूध कोडून राहतं. मग ते गुचिड काय पितं? हा, इकडे बघा वासरू. वासरू काय करतं? वासरू काय करतं? लक्षात घ्या. मग भक्ती कोणासारी करायची? गोचिडासारी करायची का वासरासारखी? मग वासरासारखी बघा भक्ती काय म्हणजे. कुलकी जर टाळीवर लक्ष राखायची. भक्ती काय करायची कोणासारखी? मांजरी. तर खऱ्या अर्थाने बघा उसका बेहरा फार नाही नाही त्या आईवर आशीर्वाद बघा ते पात्र होऊ शकतात. अशा रीतीने विनायक केलं तर विनायक त्याचं पुण्यस्मरण आपण प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक, भावपूर्वक संपन्न करीत असताना बाबांनी आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे लक्षात महत्वाचा. युग अत्यंत गरजेचा आहे, महत्वाचा. कारण मनुष्य काय करतो बघा, कोणाच्या संगती जातो, कोणाच्या पंक्तीला बसतो बरं नाही. हा. काहींना समजतच नाही. काय समजत नाही? नॉट नॉलेज. त्यांना ज्ञानच नसतं. त्यामुळे ते कोणाच्याही पंक्तीला बसायच्या आणि कोणाच्या संगतीमध्ये लक्षात द्यावं. कारण संगत चुकली परिणाम काय होतो? अनेक प्रकारचे बघा संकट, विघ्न, नवे नवे प्राण सुद्धा काय संगत चुकल्याने प्राणाला सुद्धा बघा मुकावं लागतं. अशी बघा संगतीचा काय परिणाम संगत चकली आणि संगत जर काय झाली योग्य योग्य घडली तर त्याने काय होतं? हा, प्रगती का प्रगती त्या जीवनामध्ये आनंदी आनंद होता होता. म्हणून बाबाजी बघा त्यासाठी सुंदर असं महत्वाचं उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? म्हणे पर्जन्य पडला, नदी पूर आला, भुजंग वाहिला, दाटा म्हणे काय झालं? खूप ढगफुटी सारखा पाऊस झाला. खूप काय झालं? पर्जनवृष्टी झाली. सगळे ओढे नाले तुडुंब बघा भरून वाहू लागली. आणि वाहत असताना एका नदीच्या महापुरामध्ये कोण वाहत चालला? एक भुजंग. नदीच्या महापुरामध्ये कोण वाहत चाललेला आहे? हे भुजंग वाहत चालले. भुजंग. ज्या भुजंगाचा प्राण
जेव्हा पाहत होता तो थंडीने अत्यंत काकडला होता. अशी परिस्थिती त्या भुजंगाची होती. बघा भुजंग पुढे वाद चाललेला आहे महापुरामध्ये. काय अवस्था त्याची होती? त्याचा प्राण जाऊ पाहत होता. तो थंडीने काकडला होता. कोणी पाहिलं? एका राजहंसाने बघितलं. कोणी बघितलं? बघा एका राजहंसाने बघितलं. काय बघितलं? महापुरामध्ये कोण वाद चाललेला आहे? त्याचा प्राण जाऊ पाहत आहेत. तो थंडीने काकडलाय. तो प्रसंग पाहून ती अवस्था भुजंगाची बघून कोणाला दया आली? राजहंसाला बघा. राजहंसाला दया आली. आणि दया आल्याने त्यांनी काय केलं? उड्डाण. झेप घेतली का त्या महापुरामध्ये आणि उड्डाण करून राजहंसाने काय केलं? सूचीमध्ये पकडलं. कोणाला? तो भुजंग वाद झाला होता ना, त्याचा प्राण जेव्हा पाहत होता ना, असा भुजंग त्याला कोणी पकडलं? कोणी पकडलं बरं ना? राजहंस पकडला. दया सूचीमध्ये पकडलं आणि आणून तो ठेवलं जमिनीवर. पुढे आणून ठेवलं बघा जमिनीवर. आता प्रसंग लक्षात घ्या. आता भुजंग कुठे आलेला आहे? वाहत चाललेला महापुरात वाहत चाललेला भुजंग त्याचा प्राण जवळ पाहत होता. सापडला होता भुजंगाचा. राजहंस पुढे आलेला आहे. जमिनीवर आलेला आहे. तो बेशुद्ध अवस्थेत होता. पुन्हा दया आली त्या राजहंसाला. म्हणून त्यांनी काय केलं? पंख बघा त्या पंखाखाली घातले. पुढे घेतला आपल्या स्वतःच्या पंखाखाली बघा त्या राजहंसाने घेतलं. कोणाला? त्या भुजंगाला. पंखाखाली घेतल्यामुळे काय झालं? त्याला ऊब आली. काय आली? ऊब आली. ऊब आली तो सावध झाला. काय झाला? सावध झाला. सावध होताच त्यांनी काय केलं? सावध होऊन सावध झाला. सावध होऊन त्यांनी काय केलं? ज्या राजहंसाने त्याला वाचवलं ना, त्याला ऊब आली, तो शुद्धीवर आला. त्याच राजहंसाला त्यांनी काय केलं? दंश केला. आता दंश केला. आणि दंश केल्यामुळे काय झालं? अवित्राचा संघ पवित्राने केला. अवित्राचा संघ पवित्राने केला. अवित्राचा संघ पवित्राने केला. अवित्राचा संघ पवित्राने केला. प्राणाशी मुकला राजहंस. प्राणाशी मुकला राजहंस. प्राणाशी मुकला राजहंस. प्राणाशी मुकला राजहंस. लक्षात घ्या. संगत चुकली. परिणाम काय झाला? राजहंसाला. म्हणून कोणाची संगत धरायची नाही. कोणाची संगत दुष्टांची दुर्जन होता. म्हणून म्हणतात नको त्या दुर्जनाची तूप साखर या सजनाची चटणी बरी. नको त्या दुर्जनाची माडी मरी या सजना झोपडी मिळली. सुंदर भरण बघा त्या ठिकाणी. म्हणून करू नका काही संत संग धरा. किंवा धरी म्हणा. धरी म्हणा. धरी म्हणा. संघ बघा सगळं संगत. पण खरोखर आपण किती भाग्यवान आहोत. आपल्या कोणा संगत सापडली? एका महान त्या संगतीमुळे काय झाले? सारे आपण झिरो होतो. झिरो काय होते? सारे झिरो होते. मात्र सारे हिरो बनले बघा. काय बनले बरं का? पण पुन्हा लक्षात घे बरं का, पुढचं आणखी गमक महत्वाचं आहे. तरी हिरो आपण हिरे झाले. मात्र काय झालं? हिरे जाऊन पुन्हा जर संघ चुकली नव्हता. हिरे जात बनून जरी संघ चुकली काय होतं माहितीये का? आता हिरा किती टणक असतो तो? काय तो टणक आणि मौल्यवान असतो का? हिऱ्याची किंमत किती अमोल असते की अमोल किंमत हिरा असतो. तो घणाने बघा जर आपण त्याला काय केलं फोडल्याच्या पर्यंत ते फुटत नाही. तिचा टणक होता हिरा असतो. मात्र बघा तो टणक आणि मौल्यवान हिरा कोणा संगतीत गेला? साध्या बघा कृष्णाच्या संगतीत गेला. परिणाम काय झाला? लक्षात. म्हणून संगत किती बघा महत्वाची. संगती संगत दोषहा. संगती संगत पुण्या किंवा सत्संगती सदा घडो. आणि म्हणून काय संगती सुख. संत ऐका. संत संगतीचे हो काय सांगू. संत संगतीचे हो काय सांगू सुख. अपना पारिखे नाही तेथे. अपना पारिखे नाही तेथे. संत संगतीचे हो काय सांगू सुख.
संत संगतीचे होवा काय सांगू सुख साधू थोर जाणा ओवा. साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी साधू थोर जाणा कलियुगी संत संगतीचे हो काय सांगू सुख संत संगतीचे हो काय सांगू सुख. काय बघा संगतीत नुसतंच असतात ते. असं काहीतरी आपलं आठवण राहावी काहीतरी आपण संकल्प केला पाहिजे. बघा आपण ज्या देशात जन्म आलो ना त्या देशात आपल्याला काय पाहिजे स्वाभिमान पाहिजे की नाही. कारण आपण सर्वजण कोणाच मीठ खातो भारत देशाचं नाव तुम्ही चीनचं खात्या. हो सर तुम्ही मीठ कोणाच खाते भारतात खाते चीनचं खाते भारतात खाते ना बरोबर. कोकण राज्य लोक भारतात मीठ खाते बरं. आणि त्याचप्रमाणे बघा पोळी सुद्धा कोणाची खात्या भारतमातेची खात्या लक्षात. म्हणून काय म्हटलं जातं ज्याची खावी पोळी. म्हणून या भारतामध्ये राहून आपण गुणगान कोणाचे गायचे का दुसऱ्या देशाचे गायचे. जो दुसऱ्याच्या या भारतामध्ये राहून दुसऱ्या देशात गुण गाईल त्याला या देशात राहता अधिकार आहे का. लक्षात घ्या. म्हणून ज्याची खावी पोळी त्याचं खावं मीठ काम करावं तर खऱ्या अर्थाने बघा या देशात जन्माने उपयोग आहे लक्षात. जसं आता हे चांदोड म्हणून यांना लोकांनी काय केलं निवडून दिलं समजा. मग यांचं काम काय आहे नाशिकच्या लोकांचं काम कर यांचं काम आहे का. यांचं काम काय चांदोडच नाव त्यांनी मत दिले त्यांचंच काम काय करेल लक्षात. त्याप्रमाणे बघा आपण सुद्धा ज्या भारतात जन्म आलो ना त्या भारत देशाच्याच वस्तू आपण कोणत्या देशाच्या वस्तू वापरायच्या स्वदेशी आहे की काय. स्वदेशी म्हणजे भारतीयांनी घाम गाळून ज्या तयार केल्या ना त्याच वस्तू आपण वापरायच्या. दुसऱ्या पारख्या लोकांनी तयार करायला वस्तू वापरायच्या नाही. त्यांना स्वदेशीचा स्वीकार स्वदेशीचा आणि विदेशीचा धिक्कार. काय विदेशी धिक्कार का तर खऱ्या अर्थाने बघा भारत देश स्वाभिमान का भारत आपण देशभक्त आहोत देशसेवक आहोत असं म्हणायचा आपला अधिकार आहे. आई बघा आई वडिलांचंच आपण बघा प्रेम निर्माण करा आपण भक्ती केली होती. जय 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 वाळसाईचा नंदना अवतार घे धर्म रक्षणा अवतार घे धर्म रक्षणा वाळसाईचा नंदना जय 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 नाथ वाळसाईचा नंदना अवतार घे धर्म रक्षणा अवतार घे धर्म रक्षणा वाळसाईचा नंदना जय 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 जनार्दना वाळसाईचा नंदना
ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वेन्द्रसिद्धिदा सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् प्रमाप्नुयात् हरि ओम् शान्ति शान्ति